सामन्याला सुरुवात एका बाजूला आपण पाहिलं तर देवगाव आणि दुसऱ्या बाजूला साखरे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं। देवगाव संघाचा कर्णधार दौलत तुपे आपण पाहतोय। नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं पाचारण साखरे संघाला। गोलंदाजी मार्गवरती रोशन। देवगावचा संघ आपण पाहतोय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे। यावेळेस जर आपण विचार केला तर यावर्षीच्या हंगामामध्ये निश्चितच एक ताकदवर संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं। अतिशय महत्वाचा गोलंदाज देवगाव संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक पहिलं रोशन यावेळेस हाताळत असताना पॉवर प्लेचं हे षटक। गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय रोशन। पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही। स्ट्राइक वरती फलंदाज विकी। रोशनचा हा चेंडू विकी साठी यावेळेस यष्टीरक्षक बीट शॉर्ट फाईन लेग बीट आणि चेंडू निश्चितच एक धाव धावफलकावरती देऊन जाईल। पाहायला मिळेल एक धाव धावफलकावरती जोडली जाईल। गोलंदाजी मार्गवरती रोशन षटक क्रमांक पहिलं। यावेळेस पुन्हा एकदा बॅट मधनं एक स्वीट साऊंड निघालाय। चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर। एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार। चेंज करत असताना फिल्डिंग मध्ये एक स्वतःच्या खात्यातलं पहिलं षटक रोशन। पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या जास्त बाहेर फेकलेला हा चेंडू। अतिशय नामवंत पंच सातत्यानं आपण पाहतोय। संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे त्यांचे चालू आहेत। यावेळेस जबरदस्त फटका क्लासिकल कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय। चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर। क्षेत्ररक्षक पाठीमाग त्यांना हरवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार। गुड शॉट पहिल्या चेंडूवरती आई एकविरेचं स्मरण केलं जातंय। थँक्यू सो मच डीजे कल्पेश। सामन्यामध्ये निश्चितच रंगत पाहायला मिळते। पॉवर प्लेचं हे षटक आणि त्याचा पुरेपूर वापर करून घेत असताना फलंदाज आपण पाहतोय विकी आणि राहुल। चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून देत असताना एक फ्लाइंग स्टार्ट ज्याला म्हणतात। षटक क्रमांक पहिलं अद्याप मार्गस्थ। गोलंदाज रोशन मात्र थोडासा विचारात पडलेला पाहायला मिळतोय। कानमंत्र दिला जातोय गोलंदाजाला। त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज संघाचा तारणार खेळाडू स्वप्नील पोटेला आपण पाहतो। यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या जास्त बाहेर अवंतरचा हा चेंडू निश्चितच एक धाव जोडली जाईल धावफलकावरती। वेगानं पुढे जात असताना 17 या आकड्यावरती पोहोचलेलं धावफलक आपल्याला पाहायला मिळतं।
गोलंदाज विचार जर आपण केला रोशनचा तर अतिशय लांबणीवरती पडलेलं हे षटक अतिशय महागडं ठरलेलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्यानं वाईट टाकले जात आहेत. अवांतरचे चेंडू वाढत असताना या षटकामध्ये पुन्हा एकदा क्लासिकल फटका डेलिकेट टच देत असताना ज्या वेळेला शक्ती श्रेष्ठ नसते त्यावेळेस युक्तीचा वापर करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिले षटक महागडे ठरत असताना देवगाव टायगर संघासाठी 21 धावांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. महागडं ठरलं निश्चितच. या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला 3 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 2 वाईड आले आणि 1 सिंगल. अशा पद्धतीनं हे विवरण होतं षटकाचं. 21 धावा तब्बल धावफलकावरती आणि सुदर्शन सरांच्या शुभ हस्ते सजलेलं धावफलक आपण पाहतोय. 21 या आकड्यावरती पोहोचलं. पहिलं षटक संपन्न झालं. गोलंदाजी मार्गवरती परिवर्तन होईल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नवीन गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्गवरती. कमबॅक करावं लागेल अक्षयला, कारण आपण जर पाहिलं तर निश्चितच सुरुवात चांगली झाली आहे साखरे संघाची. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. जेव्हा आपण बाईट घेतलं कर्णधाराचं तेव्हा दौलतनं सांगितलं होतं की आम्हाला कमीत कमी धावांपर्यंत रोखायचं आहे, मात्र सुरुवात आम्हाला चांगली करायची असं सांगितलं होतं स्वतः कर्णधार साखरे संघात. आपण पाहतोय या वेळेस फटका पाहायला मिळतोय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली ट्विस्ट येत असताना या वेळेस फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का साखरे संघाला. आणि पहिल्या चेंडूवरती मोठा अडसर दूर करत असताना सलामीसाठी आलेला विकी यावेळेस माघारी परतला. नवीन फलंदाज मैदानात युवराज. राहुल आणि युवराज यांना किल्ला लढवावा लागेल. पाया घालण्याचं काम निश्चितच केलं दोघांनी, विकी आणि राहुलनं, आणि कळस मात्र चढवावा लागेल. नवीन फलंदाज मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळतोय साखरे संघासाठी इनॅट नंबर 3 वरती युवराज. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का मिळत असताना फलंदाज राहुलची खेळी संपुष्टात. चांगलं कमबॅक आपल्या संघाला करून देत असताना गोलंदाज अक्षय त्यानंतर मात्र घाबरून हादरून न जाता यावेळेस अक्षय गोलंदाजीसाठी आला आणि त्यानं 2 गडी बाद केले. मोठा फलंदाज बाद होतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली राहुलच्या माध्यमातून. तब्बल 18 धावांचं योगदान त्यानं दिलं. 3 चौकार आणि 1 षटकाराच्या निशी 18 धावा जमवत असताना टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतो डगआउट मध्ये. स्वागत करत असताना फलंदाज राहुलचं. नवीन फलंदाज मैदानात स्ट्राईक वरती युवराज हलक्या हातानं प्लेस केलं. पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क होत असताना स्वतःचं खातं खोलतोय. धावफलक सर्केल 22 या आकड्यावरती. बऱ्याच वेळानंतर हल्लेलं धावफलक आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 चालू आहे. गोलंदाजी मार्क वरती अक्षय आणि फलंदाजांना थोडंसं थांबून ठेवण्याचं काम करतोय वसंत. नंबर 4 वरती यावेळेस हलक्या हातानं प्लेस केलं पॉइंटच्या हातामध्ये आणि रनिंग बिटवीन द विकेट चांगली केली. हलक्या हाताने खेळून काढला आणि 1 धाव धावफलकावरती जोडत असताना 1 धाव धावेचं योगदान. 23 या आकड्यावरती धावसंख्या. स्कोररच्या भूमिकेत सुदर्शनजी आगे सर आपण पाहू शकाल. ऑफिशियल स्कोरर आमचे संदीप सर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपल्याला धावफलक सजलेलं पाहायला मिळतं. यावेळेस लाईन चेक केली जाईल. पंचांनी गुणवत्ता तपासली. या चेंडूची मात्र
मेरिट तपासल्यानंतर याला वाईट घोषित केलं. अवांतरची एकदा धावफलकात जोडली जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकायचा होता, मात्र थोडीशी दिशा चुकीची पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली अक्षयची, त्यानंतर मात्र हा वाईट आलाय. यावेळेस पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय. फसला होता क्षेत्ररक्षक, चेंडू खाली होता, मात्र झेल टिपण्यात अपयशी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झालाय. थोडीशी फेकी उशिरा आली. निश्चितच झेलबाद करण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र झेल हा धरणीला दान केला जातोय. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दुसरं षटक मार्गस्थ, 26 धावा धावफलकावरती. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते साखरे संघाची. पुन्हा एकदा अक्षय. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला भिरकावून दिलाय. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. चौकार. मार्क वरती, स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फलंदाज वसंत आणि युवराज ही जोडी मैदानामध्ये. दौलत तुपे फिरकी आक्रमण. पहिला चेंडू यावेळेस स्वतःसाठी जागा बनवली. देखना स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळतोय. लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू वेगानं फरार. चौकार. गोलंदाजी मार्क वरती दौलत. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अतिशय चांगला चेंडू यावेळेस हाताळत असताना दौलत चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती शफल झाला, स्वतःसाठी जागा बनवली. ऑप्शनच्या बाहेर येऊन खेचलेला तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीजे कल्पेशच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. अतिशय मंत्रमुग्ध करणार सॉन्ग आणि एक अतिशय चांगलं गाणं आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दौलत. फटका चांगला आहे. फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. बीट केले 30 यार्डला आणि 2 धावा वसूल करण्यात यशस्वी. जोडल्या जातील धावफलकावरती 2 धावा. धावफलक जाऊन सरकलं 36 या आकड्यावरती. 36 ऑन स्कोर बोर्ड. मी खेळत असताना दोन निश्चितच मिळाले. विकी आणि राहुल बाद झाल्यानंतर मात्र युवराज आणि वसंत किल्ला लढवला असताना पंच हिरामन सरांचे दोनही हात आकाशाकडे. फलंदाजाच्या पदरात 6 धावांचं दान. षटकार.
चर्चा गावागावामध्ये चालू आहे कैलासवासीय रामचंद्र स्मृती चषक 2022 ची। लोवर फुलटोज या चेंडूवरती हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, अनुभवाची शिदोरी खोलताना हा चेंडू पाहायला मिळाला। दौलतनं हाताळलाय निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू। षटक क्रमांक 30 मार्गस्थ होतं, ते संपन्न झालं। 12 धावा खर्च करणारं हे षटक धावफलक जाऊन पोहोचलं ते 42 या आकड्यावरती। 42 ऑन स्कोर बोर्ड। धावसंख्या आपण पाहतोय साखरे संघाची 42 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर। संपन्न झालं। ड्रिंक्स ब्रेकचा हा समय आपल्याला पाहायला मिळतोय। धावफलकावरती 42 धावा साखरे संघाची ही धावसंख्या। महत्वाचा हा समय आपल्याला पाहायला मिळतोय। ड्रिंक्स ब्रेक म्हटलं म्हणजे या वेळामध्ये तुम्हाला वेळ मिळतो स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी, वेळ मिळतो चर्चा करण्यासाठी, कुठल्या पद्धतीने समोरच्या फलंदाजांना थांबवता येईल, कुठल्या पद्धतीने समोरच्या गोलंदाजांवरती आक्रमण चढवता येईल, या सर्वांसाठी स्ट्रॅटेजी करण्यासाठी मिळालेला हा वेळ असतो। आणि या वेळामध्ये तुम्ही स्ट्रॅटेजी बनवू शकता, विचार करू शकता आणि निश्चितच तुमच्या सामन्याला मात्र दिशा देऊ शकता। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्षय स्वतःच्या खात्यातलं दुसरं षटक हाताळत असताना याच दरम्यान शुभागमन झालं। आमचे साथी समालोचक निश्चितच आपल्या मुरबाड शहापूरची आन बान शान, ज्यांच्या आवाजाशिवाय कुठली स्पर्धा सजणं म्हणजे निश्चितच पाहायला मिळत नसतं। आमचे सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय रमेश महाराज शिंदे यांचं शुभागमन झालं। निश्चितच सर्व स्पर्धेच्या वतीनं, सुहाजी केंबारी साहेब यांच्या वतीनं आणि संपूर्ण टीमच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे। गोलंदाजी मार्गवरती अक्षय, पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना स्ट्राइक वरती आपल्याला फलंदाज बघायला मिळतोय युवराज आणि त्याच्या सोबत वसंत। बऱ्याच काळापासून ही जोडी मैदानामध्ये। यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे झेल टिपलाय, फलंदाज फसलाय। यावेळेस लागतोय धक्का क्रमांक 3 साखरे संघाला। तारणहार खेळाडू आहे, अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं त्यानं। या अगोदर आपण पाहिलं केवळ 9 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर 2 गडी सुद्धा बाद केले होते आणि यावेळेस सुद्धा एक चांगलं षटक हाताळत असताना षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि केवळ 2 चेंडू टाकल्यानंतर एकही धाव खर्च केली नाही। कंजूस गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी देवगाव टायगर संघाचा हा चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज अक्षय। नियंत्रण जय पवार सर आमच्याकडे वळाले आणि या चेंडूला वाईट घोषित केलं।
43 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं मार्गस्थ आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर चांगली धावसंख्या निश्चितच आपल्याला बघायला मिळते. मात्र समोर सुद्धा तितक्याच ताकदीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा सेकंड इनिंग मध्ये जेव्हा फलंदाजी चालू होईल देवगाव संघाची. दोनही संघ ताकदवर यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला उडवायचं होतं मात्र बॅटचा आणि चेंडूचा व्यवस्थितरित्या संपर्क झाला नाही. बॅटच्या टोला स्पर्श झाला आणि चेंडू अडवला जातोय. एका धाबेसाठी रवाना झाले आणि यशस्वीरित्या एक धाव पूर्ण केली. धावफलक सर्केल जाऊन पोहोचलं 44 या आकड्यावरती. शांत संयमी चाललेलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये आक्रमक होते फलंदाज, 21 धाबा कुठून काढल्या. त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये 9 धाबा आल्या. त्यानंतरचं षटक आपण पाहिलं दौलत तुपे कर्णधाराचं 12 धावांचं. हे षटक क्रमांक चौथं अक्षयला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अलॉंग द कार्पेट खेळून काढले. यावेळेस एक धाव पूर्ण. मैदानामध्ये धाव चोरण्याचा प्रयत्न, चोरी पकडली जाते आणि फलंदाज माघारी परतत असताना सांघिक यश देवगाव टायगर संघाला. कंजूस बघायला मिळतोय. अद्यापर्यंत जर आपण विचार केला तर केवळ 3 धावा खर्च केल्यात. चांगली बॉलिंग बघायला मिळते. धावफलक 45 या आकड्यावरती. चौथा धक्का बसला. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक, वसंत आणि मनीष ही जोडी मैदानात. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा नाही. फलकावरती निश्चितच जोडली जाईल. बऱ्याच वेळापासून फलंदाज आपण मैदानात पाहतोय. वसंत सेट आहे आणि यावेळेस फायर करण्याचा प्रयत्न निश्चितच असेल. नवीन फलंदाज मैदानात मनीष आणि वसंत ही जोडी. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे. गोलंदाज आपण पाहतोय अक्षयची. कुठल्याही प्रकारे मोठे फटके खेळण्याची संधी देत नाही. कुठल्याही प्रकारे चुकीचे चेंडू पाहायला मिळत नाही. यावेळेस सज्ज आहे अक्षय. चेंडू चांगला बघायला मिळतोय. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जबरदस्त झेल टिपत असताना फलंदाज जो मैदानात गेला होता त्याला गोल्डन डकची शिकार व्हावं लागलं. मनीष बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच जिथं तिथं चर्चा चालूच आहे. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022 ची संपूर्ण आयोजन कमिटीची चर्चा आपण पाहतोय. सातत्यानं संपूर्ण टेनिस विकेट विश्वानं दखल घेतलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय मोठी मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. आदरणीय सुहाजी केंबारी, शैलेशजी केंबारी, मनोजजी केंबारी आणि त्यांची संपूर्ण टीम अशी स्पोर्ट्स, आर्यन स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ टेंबरे यांच्या संयुक्त विद्यमानाने सजलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ. गोलंदाजी मार्गवरती परिवर्तन पाहायला मिळेल. चौथं षटक चांगलं बघायला मिळालं. गोलंदाज अक्षयचं केवळ 4 धावा खर्च करत असताना पुन्हा 2 गडी बाद केले. विश्लेषण जर आपण पाहिलं अक्षयचं तर खर्च केल्यात 2 षटकामध्ये केवळ 13 धावा आणि तब्बल 4 गडी बाद केले. शेवटचं षटक मार्गस्थ. गोलंदाजी मार्गवरती परिवर्तन. प्रथमेश स्लॉकचं षटक चालू झालं. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर, पंचांनी वाईट घोषित केलं. एक धाव जोडली जाईल. धावफलकावरती जाऊन पोहोचेल 47 या आकड्यावरती. थांबून प्रथमेशचा हा चेंडू यावेळेस फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडू खाली. बराच वेळ खेळत असणारा वसंत यावेळेस आपली विकेट
यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. एक क्षेत्ररक्षक सज्ज आहे. टायमिंग होतं मात्र गॅप सिलेक्शन नव्हतं. आल्या आल्या यावेळेस माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक 6वा. फलंदाज मनीष बॅक टू द पॅव्हिलियन. टायगर संघ आपण पाहिला. मैदानामध्ये फर्स्ट एड बॉक्स पाठवा. खेळाडूला दुखापत झालेली पाहायला मिळते. फर्स्ट एड बॉक्स पाठवला जातोय. थोडीशी दुखापत. ओके खेळाडू ओके आहे. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी सातत्यानं. हॅट्रिक वरती असताना गोलंदाज प्रथमेश. हा हॅट्रिक चेंडू आणि शेवटच्या मोमेंटला हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला चकवा देऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावफलक स्थिरावलेला. 47 या आकड्यावरती 47 ऑन स्कोरबोर्ड. चांगली गोलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून चालू आहे. अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारे मोठे फटके मारण्याची संधी देत नाही. शेवटचं षटक. लोवर फुलटोज. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न मात्र फिल्डर त्या ठिकाणी सज्ज. एक धाव पूर्ण केली. फेकी चांगली येते. वेगानं फेकी करत असताना कुठल्याही प्रकारे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नाही. थांबून ठेवलं. एका धाबेवरती समाधान मानलं. 48 या आकड्यावरती धावफलक पोहोचलेला आपल्याला बघायला मिळते. साखरे संघाची धावसंख्या. गुड बॉलिंग. चांगला चेंडू बघायला मिळाला. एक सूचना सर्व खेळाडूंनी आणि कर्णधारांनी लक्षात घ्या. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर कुठल्याही प्रकारे धाव घेऊ नये. धाव दिली जात नाही. फलंदाज बीट होतोय. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. स्विंग बघायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर आतमधल्या बाजूला वळण घेत येणारा हा चेंडू आणि शेवटचं षटक मार्गस्थ होतं ते समाप्त झालं. धाव फलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 48 पाहायला मिळतात. 48 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावांचं टार्गेट ज्या वेळेला फलंदाजीसाठी देवगाव टायगर संघ मैदानात उतरेल. हे टार्गेट कशा पद्धतीनं चेस केलं जाईल देवगाव संघाच्या वतीनं की डिपेंड करण्यात यश मिळेल. यावेळेस आपण पाहिलं तर साखरे संघाला या सर्व चित्राचं धावतं वर्णन करण्यासाठी या पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आपण थोडासा बदल करूया. मी तुर्तास थांबतो. आपण कुणी थांबू नका. ऐकत रहा. पाहत रहा. हा क्रिकेटचा थरार. हा रणसंग्राम क्रिकेटचा. या ऐकूयात रमेश महाराज शिंदे यांना. धन्यवाद. जिजाऊ तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर अंगणामध्ये दिसली नसती. बिग फाईट मॅच. दोन दिग्गज कर्णधारांच्या दरम्यान ही मॅच असेल. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल यजमान संघ सुहाजी केंबारी यांचा संघ आणि त्यांच्या समोर फाईट करताना मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामधलं निश्चितच एक जुनं जाणत मोठं नाव बाळामते यांचा शिवळे संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस का बॉस कक्षामध्ये यायचंय. हॅलो चेक. हॅलो मनोज केंबारी संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. आदरणीय ज्ञानेश्वरजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. हॅलो चेक. धन्यवाद सोमनाथ सर. आपण व्यासपीठावर सन्मान करू इच्छितो.
सन्माननीय हरिभक्तपरायण विलास महाराज केंभारी यांचा या ठिकाणी सन्मान ज्ञानेश्वरजी चौधरी आपणास विनंती करायला आपल्या शुभ हस्ते सन्माननीय हरिभक्तपरायण विलास महाराज केंभारी महाराजांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हॅलो चेक हॅलो 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 ओके थँक्यू. व्यासपीठावर सन्माननीय हरिभक्तपरायण विलास महाराज केंभारी महाराजांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणात चालू असलेली स्पर्धा आदरणीय शिवाजी केंभारी सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा अनेक वर्षाची परंपरा जणू या ठिकाणी आणि आज परंपरेला आज सत्यात उतरवण्याचं काम समस्त टेंबरे गाव आणि सन्माननीय शिवाजी केंभारी सर कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022 स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील दुसरी मॅच तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. जेव्हा सेकंड इनिंग चालू होईल तत्पूर्वी आपण करूया टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल तिथे जोडले जातील आमचे आजच्या दिवसातील त्याचबरोबर या स्पर्धेचे उत्कृष्ट समालोचक सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच रमेश महाराज शिंदे सर. शिवळे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. शिवळे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. टेंबरे संघाचा कर्णधार आमच्या समवेत आहे. नाणेफेक केली जाईल आदरणीय हरिभक्त परायण विलास महाराज केंभारी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. मी महाराजांना विनंती करेल की आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये यायचंय. शिवळे संघ उपस्थित असाल तर आपला कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. बाळामते आणि त्यांची संपूर्ण टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याच दिवसानंतर हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. नाणेफेक करून घ्या मित्रांनो, नंतर तुम्ही चर्चासत्र करू शकता. स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं खूप गरजेचं असतं. तुम्ही टॉस करून घ्या आणि मग तुमची विवरचना करू शकता. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो ओके धन्यवाद. शिवळे संघ या मित्रांनो नाणेफेक करून घ्या, कारण 5 षटकांचा अवधी तुमच्याजवळ आहे. मध्ये 30 ते 35 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असतो विवरचना करण्यासाठी. नाणेफेक करून घ्या. मग शिवळे संघाचा कर्णधार ऑफिशियल कॉल दिले जात आहेत आयोजकांच्या वतीनं. सामना चालू होतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील रमेश महाराज शिंदे. धन्यवाद सोमनाथ सर. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. फुललेल्या सुवर्ण क्षणांचे जणू काही मेहंदीच्या पानावरचं क्षण या ठिकाणी आपण टिपतात. अनेक वर्षाची परंपरा सन्माननीय शिवाजी केंभारी सर यांची संकल्पना आणि या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. हॅलो चेक हॅलो बेस कोला आणि थोडा गेंदे आवाजाची. यावेळेस पाहू शकाल बॅट्समन स्वप्नील पोटे इज ऑफ द मार्क. क्षमता या फलंदाजामध्ये आपल्या संघाचं स्वातंत्र्य आतापर्यंत अबाधित केले या खेळाडूनं. म्हणून की काय या मुरबाडच्या क्रीडा पंढरीतील सर्वात जास्त ट्रॉफी मिळवणारा संघ सध्याच्या घडीला कोणता असेल तर त्या संघाचं नाव आहे देवगाव टायगर्स. It's हॅलो चेक अतिशय It's विलोभनीय yes, आणि right. लोकप्रिय
दाबानं हात भरून आलो या सई करून आलो या आणि करून झाली भारी पलटी मारून आलो या आज समजा पोरात झाली जोरात रंगीत आलो या चषक 2022 क्रिकेटचा थरार आदरणीय मनोजी केंबारी सरांचं आगमन, त्याचबरोबर विलासजी केंबारी, शैलेजी केंबारी सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वांचं व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. चला नेक्स्ट मॅच अनाऊन्स केली. सोमनाथ काळे सर नाणेफेक करून घ्यायचे. सन्माननीय विशालजी केंबारी सरांचं सुद्धा आगमन झालंय. सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. हॅलो चेक हॅलो बेस पूर्ण खोला डीजे मास्टर. साखरे आणि देवगाव या दोन संघाच्या दरम्यान तुमच्या डोळ्यासमोर चालू असलेला सामना खऱ्या अर्थाने विलोभनीय मॅच तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. कारण दोन्ही संघाचं स्वातंत्र्य आतापर्यंत अबाधित ठेवण्याचं काम दोन्ही संघाच्या बाजूने केलं जात आहे. काय घडेल या मॅच मध्ये? एका बाजूला या मुरबाड तालुक्यातील लोकप्रिय संघ देवगाव टायगर्स आणि फाईट करतोय साखरे. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. शॉट केलेला क्षेत्ररक्षक तत्पूर्वी एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने देवगाव टायगर्स विधात्याचा आशीर्वाद आणि माणसाचे प्रयत्न या दोन गोष्टी जिथे जुळतात ना तिथे मात्र यशस्वीता लपलेली असते. म्हणून म्हटलं जातं कर्मण्यवादी कारस्य मा फलेषु कदाचन. प्रयत्न करत राहणं हे माणसाचं इति कर्तव्य आहे. प्रयत्नांची कास धरणं हे माणसाचं इति कर्तव्य आहे. दोन्ही संघाला सांगावं लागेल असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांचे लावण्यात तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर लेंथ होती. समजली नाही ही लेंथ फलंदाज स्वप्नील पोटेला. परंतु आपण पाहू शकाल धाव फलकावर धाव संख्या पाहायला मिळते 10. 9.8 ची सरासरी गाठायची या मॅच मध्ये पाहिलं तर देवगाव टायगर संघाला. कारण आपण पाहू शकाल धाव संख्या धाव फलकावर 10 धावा. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देवगाव टायगर संघ जाऊन पोहोचला 1 गडी बाद 10. जाऊया नाणेफेक कक्षामध्ये. तिथे जोडले दोन संघ. अर्थातच एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल टीम शिवडे आणि फाईट करेल टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. थँक्यू सो मच रमेश सर. आदरणीय नाणेफेक केली जाईल. शिवळे विपक्ष टेंबरे बिग फाईट मॅच असेल. आदरणीय हरिभक्त परायण विलास महाराजांच्या शुभ हस्ते यावेळेस नाणेफेक केली जाते. शिवळे संघ आणि त्यांना फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल यजमान संघ. नाणेफेक केली जाते आदरणीय विलास महाराजांच्या शुभ हस्ते. हरिभक्त परायण विलास महाराज केंबारी यांच्या शुभ हस्ते यावेळेस टॉस केला जातोय. छापा कॉलिंग आणि छापा सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकली आहे शिवळे संघानं. काय निर्णय असेल? आम्ही गोलंदाजी घेऊ. फिल्डिंग करण्याचा निर्णय. 5 षटकांची मॅच आणि समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45. निश्चितच शिवळे संघ म्हटला म्हणजे एक जुना जाणता संघ. बाळामतेला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आम्हा सर्वांसाठी एक मोठी पर्वणी आहे. अजून कोणते खेळाडू आहेत नवोदित कोणी खेळाडू आहेत का ज्यांना संधी दिली आहे?
आदी सामे उदय सामे दोघं चांगले खेळतात. तुम्हाला थँक्यू सो मच. ओके, हाच आवाज राहू द्या. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सर. नाणेफेक कक्षामधून न्यूज आहे. नाणेफेक जिंकली टीम शिवडेनं, क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीचं पाचारण यजमान संघाला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स रमेश महाराज शिंदे. थँक्यू सो मच. अखंड मुरबाड तालुक्याचं लक्ष वेधणारी स्पर्धा आपण पाहतोय. जितकी प्रसिद्ध तितकीच लोकप्रिय, कारण जिथे शिवाजी केंबारी सरांचं नाव, मुरबाड तालुक्यामध्ये असं कोणतं गाव नाहीये की शिवाजी केंबारी सरांचं नाव नाही आहे. जाऊ पण मॅचच्या दिशेने क्रिकेटची दुनिया आणि क्रिकेटची दुनियादारी. फलंदाज झालाय बाद स्वप्नील पोटे, नवीन फलंदाज संघाचे संघनायक, लिडिंग फ्रॉम फ्रंट. आणि जेव्हा जेव्हा लिडिंग फ्रॉम फ्रंट कर्णधार खेळपट्टीवर पोहोचतो तेव्हा तेव्हा देवगा टायगर्स संघ आपल्या सातत्याने गाबाला सिद्ध करत असतो. खेळपट्टीवर प्रस्थान केलंय फलंदाज दौलत तुपे सरांनी. स्वप्नील पोटे नाराज असेल कारण विजयाचं स्वप्न दाखवलं, परंतु दाखवलेलं स्वप्न या ठिकाणी थोड्या वेळापुरतं अपूर्ण राहिलंय. काय घडले या मॅच मध्ये? अप्रतिम नियोजन इथे यावं आणि खऱ्या अर्थानं आम्हाला सातत्याने या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातील अनेक स्पर्धा आमच्या डोळ्यासमोर सातत्याने याव्यात. जणू काही फोटो काढावं कॅमेरामध्ये आणि घेऊन जात असताना सायंकाळी सातत्याने ते चित्र पाहावं. इतके दैदिप्यमान सुंदर वातावरण सन्माननीय शिवाजी केंबारी, आर्यन स्पोर्ट टेंबरे आणि टेंबरे गावानं केलंय. जाऊया मॅचच्या दिशेने. गणेश तयार. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ ब्रेक. क्या बात आहे. यापूर्वी तुम्ही पाहिला असेल डावखोरे आताचे गोलंदाज नॅचरली लेग ब्रेक बॉल फेकतात, परंतु इथे वैशिष्ट्य गोलंदाज गणेशकडे. कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन होताना पाहायला मिळतंय. आणि आजचा दिवस जर पाहिला तर पहिला, आणि या पहिल्या दिवसाला 4 चांद लावण्याचं काम आमच्या अंपायरच्या माध्यमातून, समालोचकांच्या माध्यमातून, व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून, उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. काय नियोजन आहे सन्माननीय शिवाजी केंबारी सरांचं. गणेश तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि आपण पाहू शकाल पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय थर्ड मॅनच्या दिशेला. तत्पूर्वी ऍडव्हान्टेज राहतील या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने देवगाव टायगर संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत पाहिलं तर धावसंख्या ती धावफलकावर 14 धावा. जेव्हा जेव्हा मनामध्ये संशयाची पाल चुटचुटते ना, तेव्हा आम्हाला सुद्धा वाटतं की प्रत्येक रात्र जागावी आणि भिंतीवरच्या पालीला पाहावं. काय आयुष्य असतं. परंतु मनामध्ये संशयाची पाल जेव्हा जेव्हा चुटचुटेल तेव्हा तुमचं कर्तृत्व सिद्ध करा. संशयाने पाहणाऱ्या नजरा या सातत्याने खाली मान घालून निघून जातील. आणि इथे मात्र दोन्ही संघ आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना पाहायला मिळतील, यात शंका नाही आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, कारण ही मॅचची दिशा आणि मॅचची दशा आम्हाला चुकवायची नाही आहे. इथे संघ 2 या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. साखरे आणि फाईट करतोय देवगाव टायगर्स. रिव्हरचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन दाखवलं. चेंडू निघून चाललाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील या चेंडूवर. सिक्सर. 6 धावा. षटकार. फ्लाय झाली. तब्बल 20 धावा धावफलकावर. व्यासपीठावर आम्ही बोलतोय. या व्यासपीठावर आम्ही सन्मान करू इच्छितो. सन्माननीय व्यवस्थापन समितीच्या वतीनं सन्माननीय शैलेजी केंबारी, विशालजी केंबारी साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. निश्चितच विशालजी केंबारी सर आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देऊन उपस्थित राहिलात. आणि जेव्हा सन्मान होतोय चेंडू निघून चाललाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र नो बॉल. सोने पे सुहागा याला म्हणतात. जखमेवर चोळलं मीठ फलंदाजानं गोलंदाजाच्या. रन्स मिळतील या चेंडूवर 5. हा आला नशिबाचा पंजा. तुम्ही पाहतात
तुम्हा सगळ्यांना वेळ लावणारी स्पर्धा आहे. इथे मात्र अक्रॉस द लाईन फेकून दिले चेंडूला, थांबणार नाही आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ए विनाबाद धडाकेबाज आणि आणखी एक हा येतोय कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकाला सलामी द्यायला बेधडक सिक्सर षटकार. आज मात्र आर्यन टेंबरे संघाची प्लेइंग लिस्ट पाहिली आणि मनस्वी आनंद झाला. खूप चांगली बॅटिंग ऑर्डर तुम्हाला पाहायला मिळेल पुढील मॅच मध्ये. स्वतः संघाचे संघनायक दस्तूर खुद्द सुभाषजी केंबारी सर, मनोजी केंबारी, शैलेजी केंबारी. आज मात्र शैलेजी केंबारी सरांचा परफॉर्मन्स आम्हाला पाहायचा आहे. योगेजी कौर, द प्रिन्स ऑफ मुरबाड, किरण ठाकरे, अविनाश केंबारी, स्वप्नील केंबारी, त्याचबरोबर राहुल केंबारी, धनाजी टहुके, प्रशांत केंबारी, अक्षय केंबारी, समीर केंबारी आणि समीर खंडागडे, रोशनजी केंबारी. खूप मोठी बॅटिंग ऑर्डर तुम्हाला पुढील मॅच मध्ये पाहायला मिळेल यात शंका नाही. तत्पूर्वी जाऊ आपण मॅचच्या दिशेने. विजयाचा सुगंध दरवळतोय आणि इथे मात्र दौलत तुपे पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची एज घेऊन चेंडू आला एक शॉर्ट थर्ड मॅनला, एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतो देवगाव टायगर संघ सातत्याने विजयाचे शिलेदार होत आहेत या मुरबाडच्या क्रीडा नगरीमध्ये. आज जर पाहिलं तर या संपूर्ण मॅच मध्ये 4 चांद लावण्याचं काम करतायत. सिंहाचा वाटा उचलणारी फलंदाजी आपण सातत्याने पाहिली आणि क्षमता या संघामध्ये. याचं कारण फक्त आणि फक्त प्रिकॉशन्स आणि प्री प्लॅनिंग. जेव्हा जेव्हा देवगड टायगर संघ खेळतो आणि आपण पाहू शकाल तेव्हा तेव्हा यशाचा शिलेदार बनतो हा संघ. इथे अक्रॉस द लाईनने खेळतोय, दौलत तुपे संकटामध्ये सापडलेत, ए होईना बाद आणि इथे घडलाय खूप मोठा ऍक्सिडेंट. घात, फलंदाज बाद, दौलत तुपे संघाचा संघनायक माघारी यावे लागेल. धक्का क्रमांक 3, दौलत तुपे बॅक टू द डगआउट. आतापर्यंत आपण पाहतोय 33 धावा. इथून जर पाहिलं तर विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक असतील. तुम्हीच शिकविले जगणे पण इथून स्वाभिमानी क्षेत्र कोणते असते क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त प्रामाणिक त्या तुमच्या प्रामाणिक प्रयत्नाचा अभिमान रुजवीला मनी पकडला जेल आणि इथे मात्र चर्चा केली. ही चर्चा पूर्ण तुमचे ते गाणं नंतर आपण पूर्ण करू कारण अपेक्षा या महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी राजे कोण विसरेल त्या अवलिया व्यक्तिमत्वाला. अवतारी पुरुषाने या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला आणि बघता बघता तुम्हाला सगळ्यांना सुगंधित केलं त्या व्यक्तिमत्वानं. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप केला, चेंडू निघून चाललाय लॉंग लेग कडे. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. तत्पूर्वी एक धाव मिळेल देवगाव टायगर संघाला.
हे एका धावेच्या मदतीने देवगाव टायगर संघ जाऊन पोहोचलाय 34 धावा. सकाळचं सुंदर वातावरण तुम्ही पाहिलं असेल. जो आवाज या महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखावर जाऊन पोहोचला. द व्हॉइस ऑफ कल्याणी बदलापूर सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक दिवशी आवाज ऐकायला मिळेल यात शंका नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू जमला नाही फलंदाजाला. हा चेंडू ड्राईव्ह करण्यासाठी पाहू शकाल गोलंदाजाची कमाल या षटकामध्ये पाहायला मिळते आणि संघाला गरज आहे साखरे टीम कडून खेळत असताना. धावसंख्या काही वेळापुरता पाहिलं तर स्वल्पविराम लागलाय. धावसंख्या ती 34 धावा. 2 षटकाचा विचार केला तर 2 षटकामध्ये तब्बल 31 आणि या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात गोलंदाज वसंतने केवळ आणि केवळ 3. होरपिच होता. बॅट मात्र वेगाने फिरली. मिडल करू शकला नाही आहे. एक सिंगल धाव मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने देवगाव टायगर संघ जाऊन पोहोचलाय 35 धावांवर. थेंबे थेंबे का होईना या तळे साचवण्याचा प्रयत्न केलाय. पाहू शकाल आपण पूर्वार्ध संपला. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर देवगाव टायगर संघाची धावसंख्या ती धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा. इथून जर पाहिलं तर 12 चेंडू आणि अजूनही 14 धावांची आवश्यकता देवगाव टायगर संघाला. काय घडेल अजूनही या कहाणीमध्ये काय ट्विस्ट येईल हे पाहणं औत्सुक्याचं आणि आनंदाचं ठरेल. कारण इथे कोणी हरायला आलेला नाही आहे. जिंकणं महत्वाची गोष्ट आहे. जिंकता तेच न थांबता न थकता न हारता जी माणसं काम करतात आणि ज्या प्रामाणिक प्रयत्नांना नशिबाची साथ लागते ना ती माणसं सातत्याने यशाच्या राजसिंहासनावर जाऊन सातत्याने जगाला म्हणतात ऑल इज वेल. आणि काय घडेल या मॅच मध्ये देवगाव टायगर संघाचे बॅटिंग करत असताना एफर्ट समोरून पाहिलं तर गोलंदाजी करत असताना जिद्द चालू आहे. एका बाजूला संघर्ष तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सुदर्शन मेहनत चालू आहे. काय घडेल या मॅच मध्ये प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. या प्रश्नाला वाचायचं असेल तर काही सेकंद काही मिनिटे आणि काही क्षण तुम्हाला ही मॅच पाहावी लागेल. युट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेल्या प्रेक्षकांचं मी समालोचक रमेश शिंदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करेल. कारण ज्या आनंदाच्या कारणामध्ये आपण जमलात त्या आनंदाचं कारण आहे कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022. यासाठी 14 धावांची गरज. देवगाव टायगरच्या कोणत्याही फलंदाजांना बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर विशालजी केंबारी सर यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 चेंडू आणि 14 धावा. या षटकामध्ये जर 1-2 विकेट पाहायला मिळाल्या तर पुन्हा एकदा कमबॅक व्हायला वेळ लागणार नाही. तिसरं षटक मी तर म्हणेन साखरे संघासाठी विलोभनीय राहिलं. चांगली गोलंदाजी केली गोलंदाज वसंतने. जणू काही फुल्ला वसंत आणि हा ऋतू सांगून गेला गारवा यशाचा. क्या बात आहे. 6 चेंडू फेकले आणि 6 चेंडू मध्ये केवळ 4 धावा खर्च करून एक महत्वाची विकेट सुद्धा पटकावली गोलंदाज वसंतनं. गोलंदाजी मार्कून आपण पाहतो विकील मॅन फ्रॉम साखरे टीम. 12 चेंडू 14 धावा स्टार्टिंग एंडवर. ज्यानं पहिल्या चेंडू पासून आपण पाहू शकाल इथे चांगली फलंदाजी करण्याचा मानस ठेवलाय बॅट्समन अक्षय. 2 चेंडू खेळणार 1 धाव बनवले आणि सोबतीला फलंदाज आपण पाहतोय निलेश. 12 चेंडू 14 धावा. सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ खूप जातोय मित्रांनो. निश्चितच वेळ घेणं गोष्ट गरजेची राहिली परंतु आजच्या दिवसामध्ये पहिला दिवस म्हटलं तर थोडासा उशीर होतोच. निश्चितच थोडे प्लॅनिंग आणि व्यवस्थापन समितीला थोडीशी वेळ या ठिकाणी लागते. आपण सर्वांनी कोऑपरेट करायचंय. गोलंदाज सज्ज आणि इथे मात्र आपण पाहतोय डॉट 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 बॉल. टाकले जाणारे डॉट बॉल साखरे संघासाठी विजयाच्या दिशा स्पष्ट होतील. येणाऱ्या धावा या मॅच मध्ये देवगाव टायगर संघाला विजयाची स्वप्न दाखवतील. काय घडेल 11 चेंडू आणि 14 धावा. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाईल का हे षटक मात्र महत्वाचं असेल. इथे मात्र आणखी एक डॉट बॉल. क्या बात आहे. काय गोलंदाजी चालू आहे साखरे संघाच्या वतीनं. सामन्याची रंजकता सातत्याने वाढत जाईल यात शंका नाही आहे. चेंडू शिल्लक राहिले 10 आणि विजयासाठी देवगाव टायगर संघाला अजूनही 14 धावांची गरज. दहा चेंडू 14 धावा. डगआउटला वाटत असेल की या फलंदाज अक्षयचं चाललंय काय.
इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि काय घडलंय? यस, एक धाव मिळवली. चौका छक्का नाही, एक रन तो सही आणि इथे मात्र एक धाव घेतली. ह्या एका धावेच्या मदतीने देवगाव टायगर संघ जाऊन पोहोचला 36 या धावसंख्येवर. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी इथून पाहिलं तर 13 धावांची गरज. हे 3 चेंडू सांगून जातील व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. आज मात्र या मॅच मध्ये कैलासवासी रामचंद्र सुद्धी चषकाला रंग 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 भरले जात आहेत. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 13 धावा. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला फेकून दिले चेंडूला. गॅप आहे मोठा, चेंडू निघून जाईल स्क्वेअर ऑफ द विकेट. क्रुशियल मोमेंटला आलेला हा संजीवनी प्रदान कर. शिवाजी केंबारी सरांची गर्भ श्रीमंत बसायला सुद्धा जागा नाहीये. इतकी खुर्च्या या ठिकाणी भरत असताना हे प्रेम आहे टेंबरे गावावर, किंबहुना सन्माननीय शिवाजी केंबारी सरांवर. चौकाराला सामन्याचं चित्र बदललं. धाव संख्या ती धाव फलकावर 40. इथून जर पाहिलं तर विजयासाठी देवगाव टायगर संघाला 9 धावांची गरज. चौका ठोकला आणि सांगितलं देवगाव टायगर संघानं मराठी पाऊल पडती पुढे. शॉट ऑफ गुड लेन. आणखी एक डॉट येईल की काय येईल? अंपायर डिसिजन. यस, व्हाईट बॉल. जय पवार सर महाराष्ट्र नाही तर अखादी देशांपर्यंत जाऊन पोहोचले आणि जेपी पॅनलचे सर्वे सर्वा थोडेसे दुर्मिळ झाले त्यांचं दर्शन. आणि इथे मात्र शिवाजी केंबारी सरांवरचं नितांत प्रेम आहे, निष्ठा या कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकावर, म्हणून स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. क्या बात आहे. लेग ब्रेक बॉल. सामन्यामध्ये मात्र नखरे या ठिकाणी पाहायला मिळतील यात शंका नाही आहे. नागमोडी वळणं, काय चेंडू वळालाय. म्हणून म्हटलं जातं ना, फिरणारा रस्ता आणि फिरणारा चेंडू अतिशय घातक असतो. तुम्हाला तिथे ब्रेक लावावा लागतो आणि ते मात्र डिफेन्सिव्ह शॉट खेळावा लागतो. डॉट बॉल. इथे ऑफ ब्रेक होता. वेगाने चेंडू निघून चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप आहे मोठा, चेंडू निघून चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि रन दिला चेंडूवर 4. हा आलाय चौकार. चेंडूमध्ये विजयासाठी 4 धावांची गरज. साखरे संघाचा कर्णधार थोडं जमणे कमी करा, कारण सामन्याला सुरुवात करायची. मित्रांनो, काल एक रेकॉर्ड झाला कोटे गावामध्ये, जेव्हा सेकंड सेमीफायनल राणा स्पोर्ट्स बोरशेती आणि गावदेवी गोटेकर बी हे 2 संघ खेळत होते. 4 षटकामध्ये गावदेवी गोटेकर बी संघाने बनवल्या होत्या 74 धावा. विजयासाठी राणा स्पोर्ट्स गोरशेती संघाला 75 धावांची गरज होती. 24 बॉल मध्ये अर्जुन बांगर नावाच्या फलंदाजाने ठोकल्या. 22 चेंडू मध्ये तब्बल 77 धावा आणि विजयी विक्रम त्या ठिकाणी केला. आणि बघता बघता राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ तुते संघाची जानी ट्रॉफी मध्ये बाजी मारली, रनरअप राहिला. कारण त्यानंतर कृष्णाबाई वापे संघाच्या विरोधात फायनल झाली. निश्चितच एक एक रेकॉर्ड ब्रेक सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतील. आहे या शहापूर आणि मुरबाड तालुक्याचा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट आजही व्यावसायिक खेळाडूंना लाजवेल इतकी चांगली प्रगल्भता या टेनिस बॉल क्रिकेटला आली. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 चेंडू आणि 4 धावा. ओव्हर पिच बॉल. इथे झालाय धमाका. विजयाचा शंखनाद करणारा हा आला अक्षयच्या बॅट मधनं विजयी षटकार. आंदोलन करा, ही महाराष्ट्राची चांगली परंपरा आहे. आपलं सुद्धा व्यवस्थापन समितीच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ टेंबरेच्या वतीनं सरचे स्वागत आणि मनपूर्वक आभार.
तर आपण बोलतोय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरलाय. सामनावीराचा किताब जाईल. बॅटिंग करत असताना 7 धावा आणि गोलंदाजी करत असताना ज्याने 4 विकेट मिळवल्या असा ऑलराऊंडर पर्सनॅलिटी देवगाव टायगर संघाचा वन अँड वनली वन मॅन आर्मी अक्षय ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा हिरो. चला अक्षय यायचंय. जय पवार सर आपलं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करू कारण खूप दिवसातून आपलं दर्शन घडले. सहर्ष स्वागत या मुरबाडच्या क्रीडा नगरीमध्ये. जेपी पॅनलचे सर्व जय पवार सर आणि त्यांच्या समूहेत आमचे हिरामनजी खरकर सर आपला सुद्धा मनपूर्वक आभार. आपला सुद्धा जलवा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल यात शंका नाही. स्पर्धा प्रसिद्ध तितक्याच मोलाची लोकप्रिय स्पर्धा तुम्ही पाहतात.